नमस्कार, मी श्रेयश पांडे. जय विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. भाजपाने आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक असे इच्छुक उमेदवार होते ज्यांना उमेदवारी भाजपाच्या वतीने देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या यादी येऊन 24 तास उलटले असले तरीही नेत्यांनी आपलं नाराजीचं नाट्य सुरू केलेलं आहे. काहींनी तर लगेच पक्ष बदलण्याची भूमिका सुद्धा घेतलेली आहे. आता या यादीमुळे काही असे नाराज नेते आहेत ज्यांचा बंडोबा होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे भाजपाने आपली दुसरी यादी जाहीर केली, मात्र एकाला उमेदवारी आणि एकाची नाराजी असं आता इथं पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे नाराज नेत्यांना भाजपा कसं सावरणार, कोणते नेते आहेत ज्यांना उमेदवारी दिल्यामुळे कोणते नेते नाराज झालेले आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत आणि त्यांनी येत्या काळामध्ये ते भूमिका काय घेतील, पक्ष बदलतील की बंडखोरी करतील, हे आता येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र या सर्व घडामोडींसंदर्भातली चर्चा आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण करणार आहोत. भाजपाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. यातील काही उमेदवारांची तिकीट कापण्यात आलेली आहे. विद्यमान खासदाराला संधी देण्यात आलेली नाही. कुणाच्या जागी कुणाला तिकीट देण्यात आलेली आहे त्याआधी आपण पाहूयात. त्यानंतर ज्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे त्यांची नाराजी कशा प्रकारे व्यक्त होत आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कशी नाराजी आहे ते देखील आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. सर्वात आधी कोणाच्या जागी कोणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे ते पाहूयात. हे बीड मधलं दृश्य आपण पाहतोय. प्रीतम मुंडे सध्या बीडमध्ये विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या दोघी बहिणी आहेत. प्रीतम मुंडे यांच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही. उन्मेष पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. स्मिता वाघ यांना उन्मेष पाटील ऐवजी उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र उन्मेष पाटील यांनी जाहीर केलेलं आहे की ते पक्षात राहतील, पक्षात त्यांना आणखी संधी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर मनोज कोटक खासदार आहेत. मुंबई उत्तर पूर्व भागातले, ईशान्य मुंबईतले. मिहिर कोटेजा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. खासदार विद्यमान मनोज कोटक यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. मात्र मनोज कोटक यांनी या संदर्भात अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. गोपाळ शेट्टी विद्यमान खासदार आहेत मुंबई उत्तर मुंबईचे. त्यांच्याऐवजी पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र गोपाळ शेट्टी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे. त्यानंतर अकोलामध्ये फेरबदल झाले. संजय धोत्रे हे गेल्या 4 टर्मपासून खासदार आहेत. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. म्हणजे ही घरातच उमेदवारी देण्यात आलेली आहे. कारण संजय धोत्रे हे सध्या आजारी आहेत. त्यामुळे आता त्यांचं वय झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आलेली आहे. दरम्यान या संदर्भात गोपाळ शेट्टी हे विद्यमान खासदार आहेत. त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. आणि आणखी काही नेते आहेत ज्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. त्यामध्ये उन्मेष पाटील आहेत. यांनी या सर्व घडामोडींनंतर काय आपली प्रतिक्रिया दिली ते देखील आपण पाहणार आहोत. देखिए, धरना आंदोलन करने का अधिकार कार्यकर्ताओं का है. वो करेंगे, 1-2 दिन धरना आंदोलन करेंगे. इस प्रकार के धरना आंदोलन पार्टी के नेताओं ने और हम लोगों ने बहुत देखा है, हम लोग ने भी किया है. स्वाभाविक है, इतने लंबे समय से जिन कार्यकर्ताओं के साथ में काम किया तो उनको थोड़ा शौक लगना ये स्वाभाविक है. लेकिन मैं मानता हूं कि इस बार 7 बार मेरे जैसे व्यक्ति को चुनाव लड़ना और शानदार ढंग से जीतना और फिर उसके बाद में उससे शानदार ढंग से काम करना, जनता और कार्यकर्ताओं का सपोर्ट प्राप्त करना, ये कोई छोटी बात नहीं है. अनुभवली. त्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो आणि याही पुढे विकसित भारताच्या या अमृत काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने विकासाचा धागा होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणात व्हॅक्यूम आहे, स्कोप आहे, चांगले काम करणाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे समाज शोधतोय. त्यामुळे निश्चित अनेक स्कोप भविष्यात देखील त्या ठिकाणी असणार. त्यामुळे तो काम करायचा आणि तो स्कोप करिअर किंवा आपण ज्याला म्हणतो साध्य म्हणून नाही, ते साधन आहे, साधन म्हणून बघायचं. भाजपाची दुसरी यादी येताच महाराष्ट्रातील ज्या 20 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली त्यामध्ये एक नाव होतं दिंडोरीच्या लोकसभा उमेदवाराचं, ते म्हणजे भारती पवार. त्यानंतर सर्वप्रथम सूर इथूनच निघाला नाराजीचा.
भाजपाचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण गेल्या काही महिन्यांपासून भाजपापासून दूर आहेत. भाजपाच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांसमोर हरी चव्हाण मैदानात उतरण्याची शक्यता होती. मात्र त्यांना ही शक्यता आता होऊ शकते, कारण जर त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली तर. मात्र त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी लगेच शरद पवार यांची भेट देखील घेतलेली आहे. शरद पवारांच्या ते भेटीला पोहोचले आणि आपली नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. दिंडोरी लोकसभेमध्ये ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र जर आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तिथून जर ते उमेदवार म्हणून उभे राहिले तर या मतदारसंघामध्ये भाजपाला फटका बसू शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार असताना भाजपाने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण पक्षावर नाराज होते. आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवरही आहेत. दरम्यान कोणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे कोण नाराज आहे ते देखील एक वेळा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. कोण उमेदवार आणि कोण नाराज ते आपण पाहतोय. दिंडोरीमध्ये भारती पवार यांना भाजपाने उमेदवारी दिली म्हणून हरिश्चंद्र चव्हाण नाराज आहे. दुसरा नाराजीचा सूर निलेश लंके यांनी दाखवला. निलेश लंके हे नगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते, पण भाजपाची यादी आली आणि त्यात नगरमधून सुजय विखे पाटलांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे महायुतीचा उमेदवार निश्चित झाला. आता महायुतीला रामराम करून महाविकास आघाडीत प्रवेश घेणे आणि मवियाच्या घटक पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणे हाच एकमेव मार्ग नाराज नेत्यांकडे उरतो. निलेश लंके यांनी काहीसं असंच केलं. निलेश लंके हे गुरुवारी शरद पवारांच्या भेटीला पोहोचले, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश झालेला नाही. लंके यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला असला तरीही अजित पवार हे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घेत कारवाई करू शकतात, म्हणून त्यांनी डाव आखला. त्यांनी अधिकृतरित्या या संदर्भात प्रवेश केलेला नसला तरीही मात्र ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदारकीसाठी नगर दक्षिणमधून निवडणूक लढवू शकतात. मतदारसंघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाचे आलो की या निवडणुकीने लोकांच्या समोर निलेश लंके यांचीच उमेदवारी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी उचलून केला. विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना. साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना. तुम्ही पहा, तालुक्यात राज्यात काहीतरी चित्र स्पष्ट झालं असं. माझ्या सगळ्या पोस्ट पाहता पाहिजे. माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा, आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना. तर पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना. ही जागा घेऊ शकत नाही. मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले. मी त्यावर जास्त वेळ घेत नाही. निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले. निलेश लंकेंनी पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम, सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो. नाराजी सत्रातला तिसरा टप्पा म्हणजे माढामध्ये. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकर यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर मोहिते पाटील समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते. त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी घ्यावी अशी मागणी आता समर्थकांकडून करण्यात येते. म्हणजे येत्या काही दिवसामध्ये हे देखील आता राष्ट्रपत जाणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर मोहिते पाटील गट आता काय करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. भाजपानं राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये माढातून रणजित निंबाळकरांना संधी दिलेली आहे. निंबाळकरांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांचा विरोध होता. त्यामुळे आता मोहिते पाटील गट मात्र नाराज आहे आणि ते काय भूमिका घेतात हे येत्या काळात स्पष्ट होईल.